तुमची मुलं सुद्धा सतत बाहेरचं अस्वच्छतेत बनवलेलं काही ना काही खायला मागत असतील आणि ते जर तुम्हाला मुलांना द्यायचं नसेल, तर घरच्या घरीच 2 ते 3 महिने टिकणारा हा छान चटपटीत असा पदार्थ बनवून पहा. अगदी चवीला छान चटपटीत बनून तयार होतो. कुरकुरीत, खुसखुशीत असा 2 महिने छान टिकतो. मुलांना सुद्धा प्रचंड आवडेल. सर्वात आधी एका परातीमध्ये इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे, तो काढायचा. आता या ठिकाणी तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा ओवा घेतलाय, तो हातावरती काढायचा आणि अशा पद्धतीने हाताने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा. म्हणजे ओव्याची चव यामध्ये छान उतरते. एक मोठा चमचा कलोंजी घालायची चवीनुसार किंवा 2 चमचे मीठ घालायचं आणि इथे मी 4 मोठे चमचे कच्चं तेल घेतलंय ते घालायचं. या ठिकाणी तेल गरम करून घालायचं नाहीये, तर कच्चंच तेल वापरायचंय. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. मैद्यामध्ये हे सर्व तेल अगदी एकसारखं मिक्स व्हायला पाहिजे. तेलाचं मोहन परफेक्ट असं या मैद्यामध्ये बसलं पाहिजे. तेल अगदी व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स झालं आहे किंवा आपण जे तेल यामध्ये घातलं आहे, ते यासाठी पुरेसं आहे. हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे पहा, तेलाचं मोहन या मैद्यामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं. आता हातामध्ये थोडासा मैदा घ्यायचा आणि हलकासा प्रेस करायचा. इथे तुम्ही पाहताय अगदी छान मूठ वळली जातीये, गोळा तयार होतोय. म्हणजे तेलाचं मोहन परफेक्ट असं मैद्यामध्ये बसलंय. आता लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि मध्यम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळताना लक्षात ठेवा, लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचंय. पीठ जास्त सैलसर बनवायचं नाहीये. तर इथे पहा, लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून मध्यम घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता तुम्हाला हवं असेल तर हे पीठ एक 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी तुम्ही बाजूला ठेवू शकता. मी अजिबात ठेवणार नाहीये. लगेच याच्यापासून तो पदार्थ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका डिशमध्ये थोडासा कोरडा मैदा घेतला आहे. थोडासा हाताला लावायचा, मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढायचं आणि आपण चपाती बनवण्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा इथे तयार करून घ्यायचा. आता जे राहिलेलं पीठ आहे ते झाकून तुम्ही बाजूला ठेवू शकता. त्यानंतर पोळपाट घ्यायचं, तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि एकदम पातळ अशी याची पारी लाटून घ्यायची. तर इथे पारी लाटून घेताना सुद्धा लक्षात ठेवा, लागेल असा थोडा-थोडा मैदा वरून तुम्ही भुरभुरू शकता. पण पारी लाटून घेताना एकदम पातळ अशीच ही पारी लाटून घ्यायची आहे. आता पारी लाटून झाल्यानंतर तुम्हाला तर इथे पहा, जेवढी लाटून घेता येईल तितकी पातळ अशी पारी ही मी लाटून घेतलीये. त्यानंतर आता काय करायचं, एखादी सुरी घ्यायची आणि सुरीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने ही पारी कट करून घ्यायची. आपण खारे शंकरपाळे कसे बनवतो, अगदी त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे. पण यामध्ये आपण पुढे एक सिक्रेट मसाला घालणार आहोत. त्यामुळे याची चव छान लागते आणि बाहेर दुकानामध्ये जसे कुरकुरे मिळतात ना, अगदी तसेच हे चटपटीत बनून तयार होतात. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे पहा, पारीला उभे असे मी कट मारून घेतले. त्यानंतर त्याच पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी तसं तुम्हाला हवे आहेत तेवढ्या आकाराचे आडवे सुद्धा कट मारायचे. तर इथे पहा, उभे आडवे कट मी पारीला मारून घेतले आहेत आणि परफेक्ट अशी खारी शंकरपाळी आपण जशी बनवतो तशीच तयार झाली आहे. आता याच पद्धतीने जे राहिलेलं पीठ आहे त्याचे सुद्धा गोळे बनवायचे, पातळ अशी पारी लाटायची आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्या पद्धतीने पारी कट करून घ्यायची आणि त्यासोबतच गॅसवर कढईमध्ये मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आता आपण या खारी शंकरपाळी लगेच तळून घेऊया. सर्वात आधी थोडंसं पीठ घ्यायचं, तेलामध्ये सोडायचं. पीठ तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही सेकंदामध्येच ते वरती येते. म्हणजे तेल अगदी परफेक्ट टेम्परेचरला गरम झालं आहे. आता सुरुवातीला काय करायचं, गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि बनवून घेतलेल्या ज्या खारी शंकरपाळ्या आहेत, अगदी तेलामध्ये कढईमध्ये बसतील इतक्या सोडून घ्यायच्या. त्यानंतर 1 मिनिटभर या शंकरपाळ्या मोठ्या आचेवर तळून घ्यायच्या आणि त्यानंतर झाऱ्याने अलटी करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळायच्या. मोठ्या आचेवर तळायच्या नाही. नाहीतर मग या शंकरपाळ्यांचा रंग वरून लगेच बदलतो आणि आतून तशाच कच्च्या राहतात आणि तळल्यानंतर काही वेळातच मऊ सुद्धा पडतात. तर इथे पहा, मध्यम आचेवर अलटी करत झाऱ्याने हलका सोनेरी रंग येईपर्यंत या शंकरपाळ्या मी तळून घेतल्या आहेत. इथे तुम्ही याचा रंग सुद्धा पाहू शकता. आता या तळून घेतलेल्या शंकरपाळ्या एखाद्या चाळणीमध्ये काढायच्या म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवायच्या, कट करून घ्यायच्या आणि मग तेलामध्ये सोडून छान अशा तळून घ्यायच्या. आता या शंकरपाळ्या मी तळून घेतल्या आहेत, हलक्याशा गरमच आहेत. त्याच वेळी काय करायचं, यामध्ये
अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आणि 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची किंवा मुलांना जसं तिखट आवडतं त्यानुसार लाल मिरची पावडर कमी जास्त घालू शकता. आणि आता हे सर्व एकसारखं मिक्स या अशा पद्धतीने वरून मसाला घातला ना, की या शंकरपाळ्या छान चटपटीत लागतात. अगदी बाहेर दुकानामध्ये कुरकुरे मिळतात ना, त्याहीपेक्षा चवीला जबरदस्त आहे. त्यासोबतच तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐकू शकता. छान कुरकुरीत बनून तयार होतात. 2 ते 3 महिने अगदी आहे अशा छान टिकतात. तर यावेळेस मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी या शंकरपाळी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. पुढची रेसिपी कोणती पाहिजे आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.